नमस्कार मित्रांनो, पेट्रोल डिझेलच्या नव्या नियमाची जोरदार चर्चा सर्वत्र सध्या सुरू आहे. परंतु याबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहे. पण आज आपण थेट सरकारच्या अधिकृत पत्रावरूनच सत्य काय आहे ते समजून घेणार आहोत. तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता, हा महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा अधिकृत शासन आदेश आहे, जो 12 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाचा विषय म्हणजे पेट्रोलियम पदार्थांच्या खरेदी विक्रीवर मर्यादा घालण्याकरिता निर्देश देण्याबाबत. आता सरकारने हा निर्णय का घेतला आहे ते या आदेशामध्ये स्पष्ट केलं आहे. सध्याच्या जागतिक भू-राजकीय घडामोडीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचा पुरवठा विस्कळीत झालेला आहे, ज्यामुळे देशातील पुरवठ्यावरती परिणाम झालेला आहे. पण मुख्य कारण खाली दिलंय. काही जिल्ह्यांमध्ये असे दिसून आले की मोठे व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहक थेट किरकोळ पेट्रोल पंपावरून मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करत आहे. यामुळे इंधनाची साठेबाजी, काळा बाजार आणि अनधिकृत विक्री होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. हेच रोखण्यासाठी सरकारने काही कडक नियम लागू केलेले आहेत. या शासनाच्या आदेशानुसार जे मोठे औद्योगिक किंवा व्यावसायिक ग्राहक आहेत त्यांनी आता किरकोळ पेट्रोल पंपावरून इंधन खरेदी करू नये, तर त्यांच्यासाठी असलेला घाऊक केंद्रावरूनच खरेदी करावी. पेट्रोल पंपावरून डिझेल किंवा पेट्रोल हे केवळ वाहनाच्या मुख्य टाकीत किंवा फक्त पेसो प्रमाणित कंटेनरमध्येच दिले जाईल. म्हणजेच कॅन किंवा डब्यामध्ये अनधिकृतपणे इंधन भरून मिळणार नाही. कोणत्याही किरकोळ पेट्रोल पंपावरती प्रतिदिन, प्रति ग्राहक आणि प्रति वाहन 200 लिटरपेक्षा जास्त डिझेलची विक्री केली जाणार नाही. म्हणजेच एका वाहनाला दिवसाला जास्तीत जास्त 200 लिटर डिझेल मिळणार आहे. डिझेलची पुन्हा विक्री करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आलेली आहे. सरकारने स्पष्ट ताकीद दिली आहे की जर कोणी या नियमाचं उल्लंघन केलं, साठेबाजी किंवा काळा बाजार करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावरती अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत थेट फौजदारी किंवा कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. थोडक्यात सांगायचं झालं तर हा निर्णय तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य वाहनधारकांसाठी नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची किंवा पेट्रोल पंपावरती गर्दी करण्याची अजिबात गरज नाही. ही मर्यादा केवळ साठेबाजी रोखण्यासाठी मोठ्या खरेदीदारांवरती घालण्यात आलेले बंधन आहेत. ही अधिकृत माहिती तुमच्या सर्व मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर आवडली तर लाईक करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा. असेच योजनेसंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आणि परिपूर्ण माहितीसाठी आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थांबतो. धन्यवाद.